सुविचार. 1. कारल्यासारखी कडू लोक अडचणीच्या वेळी साथ देतात, परंतु कधीकधी साखरेपेक्षा गोड असणारे लोक अनेकदा फसवणूकही करतात. नंबर 2. नवं मिळालं की जुनं अडगळीत पडलं, पण नव्याने ऐनवेळी दगा दिला की मग जुन्याची किंमत कळते, मग ती वस्तू असो की माणसं. नंबर 3. एक नारळ फोडला आणि पाया पडलं म्हणजे देव आपलं भलं करेल अशी अपेक्षा पण ठेवू नका, कारण देव तुमचं कर्म बघतो, तुमचा दिखाऊपणा नाही. नंबर 4. शून्यातून सुरुवात करणाऱ्याला हरण्याची भीती नसते. नंबर 5. क्षणभराच्या सुखासाठी कोणाचा विश्वासघात होईल असं वागू नका. माणूस म्हणून जन्मास आलात, लाख मोलाची माणुसकी विसरू नका. श्री स्वामी समर्थ. नंबर 6. भावना कळायला मन लागतं, वेदना कळायला जाणीव लागते, देव कळायला श्रद्धा लागते आणि माणूस कळायला फक्त माणुसकी लागते. नंबर 8. ज्या व्यक्तीला स्वतःच्या चुका कधीच समजत नाही, त्या व्यक्तीला कधीही सल्ले द्या, त्याचा काहीच फायदा होणार नाही, कारण या जगात स्वभाव बदलण्याचं औषध कुठेच मिळत नाही. नंबर 9. पाण्यापेक्षा तहान किती आहे याला जास्त किंमत असते, मृत्यूपेक्षा श्वासाला जास्त किंमत असते. या जगात नाते तर सगळेच जोडतात, पण नात्यापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते, हो ना? नंबर 10. दीड शहाण्या लोकांमध्ये शोधताना शहाणपण स्वतःलाच मूर्ख बनवत गेले. शांत झालेली नजर, मुके झालेले शब्द, वर्ष सरत असताना अज्ञानातच सुख असते हे सांगून गेले. नंबर 11. ब्लेडची धार तीक्ष्ण आहे, पण झाडे तोडू शकत नाही. कुऱ्हाड मजबूत आहे, पण केस कापू शकत नाही. त्याचप्रमाणे एखादी व्यक्ती ही त्याच्या क्षमतेनुसार सर्वोत्तम असते, त्यामुळे स्वतःची तुलना इतर कोणाशीच करू नका. नंबर 12. परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. बदलणं गरजेचं असतं, वेळेनुसार, माणसांनुसार, परिस्थितीनुसार. जर नाही स्वतःला बदललं तर आपलीच किंमत आपोआप कमी होत जाते. नंबर 13. जन्माला आला आहेस, थोडं जगून बघ. जीवनात दुःख खूप आहे, थोडं सोसून बघ. चिमूटभर दुःखाने कोसळू नकोस. दुःखाचे पहाड चढून तर बघ. यशाची चव चाखून तर बघ. अपयश येतं, निरखून तर बघ. डाव मांडणं सोपं असतं, तू फक्त खेळून तर बघ. नंबर 14. प्रवास करत असताना रस्ता चुकला म्हणून आपण प्रवास अधुरा सोडत नाही. योग्य तो रस्ता शोधून उरलेला प्रवास पूर्ण करतो. आयुष्याचे पण काही असेच असते. एकदा मात झाली म्हणून हताश होऊन मागे फिरायचं नसतं. याउलट परत त्याच जोमाने प्रयत्न करून ध्येय साध्य करायचं असतं. कारण प्रवास असो की आयुष्य, ध्येय तोच साध्य करतो जो आपल्याला चुकातून योग्य तो मार्ग काढू शकतो. समोरच्या लोकांचं दुःख वाचता यायला हवं. व्यक्तीचा आनंद ओळखता नाही आला तरी चालेल, पण त्याच्या वेदना वाचता आल्या पाहिजेत. कारण आनंद अगदी सहज व्यक्त होतो, तो सहजतेने त्याच्या स्वभावातून दिसून सुद्धा पडतो. पण दुःखाचं मात्र तसं नसतं. दुःख माणसाला घुटमळत ठेवतं, त्याला तडफडत ठेवतं. आपल्यातील बरीच अशी लोक कधी दुःख व्यक्त करीत नाहीत आणि त्यांच्या स्वभावातून ते दिसत पण नाही. त्यामुळे एखाद्या वेळी आपल्या माणसांना आपण त्यांच्या सुखात टाळलं तरी चालेल, पण दुःखात मात्र त्यांना नीट सांभाळता यायला हवं. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद. विचार आवडले असतील तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा,
चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.